देखिए बढ़िया गेंदबाजी यहाँ पे हो रही है इस मैदान के ऊपर। टोटल 1 रन यहाँ पे बना है। भानुदास पवार स्कोरर की भूमिका में मौजूद है। देरी यहाँ पे होते हुए ये गेंद फील्डर वहां पे मौजूद है। डायरेक्ट हिट होती तो विकेट मिल पाती, पर यहाँ पे बने 1 रन। 1 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी हुई। टोटल स्कोर गार्ड के ऊपर देखा जाए तो 2 रन बिना विकेट के नुकसान पर। देखिए रिवर्स अटेंड करने का प्रयास, अल्टी पल्टी, और गेंद के ऊपर मिले सिर्फ 1 रन। अल्टी पल्टी नहीं बन पाया सक्सेस, और वहां पे बना 1 ही रन। 1 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी। टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो बना है। चलिए आयोजनकर्ता को भी सपोर्ट करना चाहिए। इतनी बड़ी ट्रॉफी यहाँ पे रखी है। आदिवासी बांधवों ने बहुत बड़ी ट्रॉफी यहाँ पे रखी गई है। कल से थोड़ा प्रॉब्लम चल रहा है, पर आज भी पहले दूसरे मैच में प्रॉब्लम यहाँ पे होता हुआ इस मैदान के ऊपर। चलिए आप आपकी ये मैच है, इसमें आप ही सपोर्ट करना चाहिए। इतनी बड़ी ट्रॉफी हर साल रखने चाहते हैं, ये आई टाकी देवी ट्रॉफी। ऐसा होगा तो वो भी नाराज होंगे। ये गेंद वहां पे 1 रन, हेलो, 4 रन यहाँ पे बनते हुए। हेलो रे, चला या ठिकाणी बॉलर तयार आहे. आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव आणि एकेरी हवेच्या मध्येनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 11. थोडीच आहे. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी चालू आहे. बॉल तयार. यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साईड मध्ये क्षेत्रक्षेत्र ठिकाणी आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मिळेल एक धाव आणि एकेरी धावेच्या मध्येनं 10 फलक जाऊन पोहोचेल. भानुदास पवार आम्हाला सांगतात की एक धाव 10 फलकावरती जॉन डिलनी 10 फलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपण गोलंदाज पाहतोय. अक्षयला यावेळेस चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. नक्कीच या षटकाच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा एका सिंगल धावेला मिळेल प्राधान्य आणि सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. बॉल तयार.
यावेळी चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, वन टप्प्या अखेर सीमा पार, येईल दर्जेदार चौकार. दहा पलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल. 10 पलक स्थिरावेल ते 24 या धावसंख्येवरती. 24 धावा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षयला आपण या ठिकाणी पाहिलं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहत असताना आपण या ठिकाणी पाहिलं. आणि अक्षय एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या बॉलवरती जरूर चौका ठुकला फलंदाज अशोकनं, परंतु या मॅच मध्ये बरंच काही घडू शकतं. ठोकटीचे काशीनाथ देतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी काशीनाथला करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज आहे. यावेळेस पहिलाच बॉल, चांगली डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहता आणि पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला फसवलं आणि पहिला चेंडू या ठिकाणी येतो डॉट. 10 पलक स्थिरावेल ते 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फसवलं होतं, परंतु पुन्हा एकदा मिळालेलं एक धाव आणि एक धावीच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा लाऊड अपील, पंचाचा बोट उंच आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतो की शेवटचे आता 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या मॅच मध्ये काय घडेल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. परंतु यावेळी दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, डिमिडिपेड सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. एकतीस या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, त्या ठिकाणी फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा चांगलं प्रोटेक्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय. 10 मिनिट एकूणच एक आणि एकेरी धावीच्या मधनं 10 पलक जाऊन पोहोचेल. यावेळी चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि फलंदाज ठिकाणी होईल बाद.
चांगले झुंज देतील हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला मॅच चांगली होईल, परंतु मॅचला लगेच ऑन आपण या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तेथे धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अशोक तयार आहे. पहिल्याच फटका या ठिकाणी डॉटबॉल येतोय. सतत जेवण आणि 33 धावसंख्येची गरज आहे. बोल तयार. यावेळेस दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आताला चटका देत सीमा पार चौकार. चौकाराच्या बरोबर मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 4 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पंचचा वाईट बॉलचा इशारा, वाईटच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. 5 धावा 10 फलकावरती आहेत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अशोक सज्ज असेल. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये फटका डीप मिडवरती क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळाल्याने एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. 6 धावा 10 फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतोय. एकूणच 33 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना 6 धावा 10 फलकावरती आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साइड मध्ये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, परंतु असं वाटत असताना नाही गेला बॉल सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय की प्रोटेक्शन चांगलं होत असताना त्यामुळे त्या चेंडूवरती एकूणच 2 आणि 2 धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. वाईटच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. 9 धावा 10 फलकावरती आहेत. टिकी करून सर तिसरे पंच आपण या ठिकाणी पाहतोय. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अशोक तयार आहे. बॉल तयार. यामध्ये शरीराचा भेद
लेग बाय स्वरूपात एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. 10 धावा 10 पलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि शेवटचे 12 बॉल 23 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. शेवटचे 10 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. ठोक डीजे. होते शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ते एकूणच 23 या धावसंख्येची. भानुदास पवार आम्हाला सांगतात की शेवटचे निर्णायक चेंडू शिल्लक असेल ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ते एकूणच 23 या धावसंख्येची. यावेळी चांगला स्ट्रोक परंतु मिळेल एक धाव एकेरी धावीच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचल ते 11 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 11 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. बोलते यार यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक परंतु मिळेल धाव एकेरी धावीच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 10 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. चांगली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे आता निर्णायक चेंडू शिल्लक असेल ते एकूणच 8 आणि 10 पलकावरती धावा आहेत त्यात 13 धावा. बॉल तयार. बॉल ट्रॅक वरती. यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साइड मध्ये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय की आमचे वरिष्ठ लोक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु 10 पलक जाऊन पोचेल ते एकूणच 17 या धावसंख्येवरती. दहा पलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 18 या धावसंख्येवरती.
10 फलकावरती धाबा एकूणच किती 18 धावा 10 फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज आकाश 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट येईल. ठोकडीज थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण बघतो शेवटचे आता 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साईड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी एकूणच धाव मिळतील या चेंडूवरती 1 आणि 1 धावेच्या मध्येनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. गरज 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला लगेच मॅचला आपण ऑन करायचंय. गोलंदाज तयार आहे. यावेळेस दमदार स्ट्रोक बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ. ज्याला केले कॅरी आणि फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय की या चेंडूवरती धावातील एकूणच 1 आणि 1 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. 20 या धावसंख्येवरती शेवटचे निर्णायकारक 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा शेवटचे 1 बॉल आणि नलाल ठाकरवाडी आणि विठ्ठलवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. नलाल ठाकरवाडी आणि विठ्ठल ठाकरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की तातडीनं
आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं प्लीज. हॅलो चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. डीजे थोडा थांबा. थँक्यू डीजे. चला या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आकाशला जाईल या सामन्याचा. हा आमची करता जाता या ठिकाणी आपण पाहतोय की तुकाराम भोर साहेब यांचं या ठिकाणी झालं आगमन. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत. चला तुकाराम भोर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तत्पूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल तो आकाश. चला आकाश आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. चला नडाल ठाकूरवाडी टीमचं कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. विठ्ठलवाडी टीमचं कॅप्टन या ठिकाणी आलाय. चला नडाल ठाकूरवाडी टीमचं कॅप्टन आपण या ठिकाणी यावं प्लीज. नडाल ठाकूरवाडी चला कॅप्टन या ठिकाणी यावं प्लीज.